ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात जी अतिवृष्टी झाली त्यात 30 जिल्ह्यातील पिकांचं नुकसान झालेलं आणि हे नुकसान मराठवाडा आणि विदर्भामध्ये सर्वात जास्त आहे। शेतकऱ्यांचं हे नुकसान खरीप पिकातलं मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे रब्बी पिकाचा हंगाम सुद्धा धोक्यात आलेला आहे। कांदे काढले, सगळं काढले आता। ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टर 50,000 रुपयांची मदत करा असं म्हणून राज्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे। नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल या तुमच्या लोकप्रिय चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। राज्यातली आज घडीला शेतकऱ्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती खूप भयंकर आहे। राज्यामध्ये मराठा आरक्षण, कुणबी जात प्रमाणपत्र आणि त्यानंतर ओबीसींनी फोडलेला टाहो आपल्या मागण्यांसाठी असे अनेक मुद्दे चर्चेत आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरून राजकीय चर्चा सुरू आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात। याशिवाय महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक पक्षाची तयारीही आपल्याला पाहायला मिळते। भाजपचं मिशन मुंबई हे मुंबईतच मंगळवारी पार पडलं। याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहे। राज्य सरकारनं वेळ वाढवून मागितलेला आहे। त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्यानं निवडणुका घेणं सरकारसाठी सोयीचं आहे, पण आज घडीला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसलंय, पिकांची नासाडी झाली आहे। जे हातातोंडाशी आलेलं जे घास होतं, हातातोंडाशी आलेला जो घास होता तो हिरावून घेतला गेलेला आहे। सगळ्याच ठिकाणी आपण पाहतोय की शेतकऱ्यांची कोंडी होत आहे। आदल्या वर्षीचं उत्पन्न फारसं झालेलं नाही आणि त्यातून जी काही मिळकत झाली त्यातून दुसऱ्या वर्षीच्या पिकांसाठी, खरीप आणि रब्बी पिकांसाठी म्हणून शेतकऱ्यांनी आपली तयारी केली। बियांचे भाव वाढले, खतांचे भाव वाढले आणि इतकं सगळं होऊन सुद्धा अतिवृष्टी झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसून अतोनात नुकसान झालं। जमीन काही जी सुपीक होती ती वाहून गेल्यामुळे शेतीचंही नेहमीसाठीचं नुकसान झालं आणि याचा फटका कुठे ना कुठे राज्य सरकारला बसणार आहे। याचं कारण असं, ऑगस्ट महिन्यातली आर्थिक मदत ही शेतकऱ्यांना पुरवली असा दावा जरी सरकारनं केला असला तरी सुद्धा ही मदत संपूर्णपणे राज्यातल्या शेतकऱ्यांना पोहोचली आहे का, त्याचं उत्तर येतं नाही। मग सप्टेंबर महिन्यामध्ये या सगळ्याच नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करायचे आणि मग त्याचे आर्थिक मदत द्यायची, नुकसान भरपाई द्यायची असा क्रम कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितला। पण सप्टेंबर महिन्यातली आर्थिक मदत ही कधी मिळणार? नोव्हेंबरमध्ये 22 ऑक्टोबरला नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे, म्हणजे सप्टेंबर गेल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळीचे दिवस आणि दिवाळीच्या दिवसात साधारणतः सोयाबीन, मका यातलं उत्पन्न मिळतं। मार्केटमध्ये, बाजारामध्ये सगळा माल पाठवला जातो। आत्ता घडीला जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे ते या स्थितीत नाही। विदर्भामध्ये सोयाबीनला आता कुठे सोयाबीनच्या शेंगा पकडायला सुरुवात झाली होती आणि त्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पिकही झोपलेली आहे। हातात किती उत्पन्न येईल याचा भरवसा अजिबात शेतकऱ्यांना नाही आणि जे उत्पन्न येणार होतं दिवाळीच्या दिवसाच्या अगोदर ते सुद्धा आता हातात त्यांच्या उरलेलं नाही, कारण बरंचसं पीक हे झोपलेलं आहे आणि पाण्यानं वाहून गेलेलं आहे किंवा त्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जे पिकातनं उत्पन्न येऊन त्यांची दिवाळी साजरी होणार होती ती राज्य सरकारच्या मदतीमुळे जर ती वेळीच पोहोचली आणि प्रशासकीय हालचाली वेगानं झाल्या आणि जर प्रशासनात काम करणारे कर्मचाऱ्यांना जर वाटत असेल की या बळीराजाला आपण जगवलं पाहिजे आणि यांना वेळीच मदत देण्यासाठी आपण दिवसाचे 2 तास आणखी जास्त काम करायला पाहिजे, जेणेकरून
त्यांचे कागदपत्र वेगानं तयार होऊन ती प्रक्रिया पूर्ण पडून त्यांच्या खिशामध्ये राज्य सरकारची मदत ही पोहोचू शकेल. पण इतकी विल पॉवर आणि इच्छाशक्ती राज्य सरकारकडेही नसते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडेही नसते, कर्मचाऱ्यांकडूनही नसते, तलाठ्यांकडेही नसते. ते तर छोट्या छोट्या गोष्टीतनं तलाठी आणि महसूल विभागात काम करणारे कर्मचारी हे मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक आहेत. कारण भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आणि शेतकऱ्यांना नाडवलं जातं. जिल्ह्यामध्ये प्रशासकीय जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये, कचेऱ्यांमध्ये, पंचायत समितीमध्ये जिथून जिथून म्हणून या कर्मचाऱ्यांना पैसा मिळेल शेतकऱ्यांकडून, लोकांकडून, गरीब भूमिहीन शेतकऱ्यांकडून, त्याची ते वाट पाहत राहतात. इतका हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात हा खालपर्यंत पोहोचलेला आहे. याचा अर्थ असा नव्हे की चांगले प्रशासकीय अधिकारी मदत करत नाही, चांगले कर्मचारी नाही, चांगले तलाठी नाहीत, आहेतच. पण हा जो काही शेतकऱ्यांना नाडवण्याचा प्रकार होतोय, जो त्रास त्यांना होतोय, वेगवेगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांना जो नाहक त्रास दिला जातो अनेक कार्यालयांकडून, तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तो लक्षात येईल असा आहे आणि तो लक्षात राज्य सरकारनं घ्यावा असाच असल्यामुळे मी त्याचा उल्लेख केला आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये या पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान होतंय. शेतकरी सर्व बाजूनं हा संकटात सापडलेला आहे, एक मुद्दा. दुसरीकडे शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा काही वेळेवर मिळत नाही. ती मागणी अर्थात विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे. पण पीक विमांकडून जी काही लुबाडणूक शेतकऱ्यांची होते, त्यांची जी फसवणूक होती, तो गेल्या काही वर्षांपासूनचा महाराष्ट्रातला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. पीक विमांकडून नुकसान भरपाई ही वेळीच देण्यात यावी, 50,000 हेक्टरी मदत करावी, अशी थेट मागणी ही विजय वडेट्टीवार यांनी केलीच आहे. कर्जमाफी झाली नाही, बँकांची वसुली थांबवावी, अशी सुद्धा मागणी आहे. ती रास्त आहे, कारण बँकांची वसुली खूप कठोरपणे ग्रामीण भागात केली जाते. एकीकडे त्यांच्याकडे पैसे नाही, पिकांची वाताहत झाली असताना बँकांनी काही काळ आपली वसुली थांबवावी, ही रास्त मागणी आहे. हा पोशिंद्याला कुठल्याही पद्धतीनं तगवणं, त्यांना जगवणं, त्यांना आधार देणं, मानसिक, आर्थिक, हे या राज्यातल्या सरकारचं, विरोधी पक्षांचं, आपलं काम करणाऱ्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण लक्षात घेऊया की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालं. नांदेडमध्ये 7,48,049 हेक्टरमध्ये नुकसान झालंय. विदर्भातला जिल्हा आहे. वाशिम हा दुसरा जिल्हा सर्वात जास्त नुकसान झालं, 2,03,098. यवतमाळमध्ये 3,18,860 हेक्टर. धाराशिवमध्ये 1,57,000. मराठवाड्यातला हा जिल्हा आहे. अकोल्यामध्ये 1,77,466 हेक्टर पिकांचं नुकसान झालं. सोलापूरमध्ये 47,000 आणि बुलढाण्यामध्ये 89,000. आता हे लक्षात घ्या की 30 जिल्ह्यातील 195 तालुके आहेत, कमी नाहीत. मोठं याचं प्रमाण आहे. हा तक्ताही खूप मोठा आहे. 654 महसूल मंडळामध्ये नुकसान झालंय. खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे. म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातल्या जिल्ह्यांचा जास्त समावेश या तक्त्यामध्ये केला, तिथे जास्त नुकसान झालं. कोकणामध्ये भात पिकांचं तितकंसं पावसानं नुकसान होत नाही, पण इतर मात्र नुकसान होतं. आणि यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली हा सुद्धा जिल्हा आहे, अहिल्यानगर म्हणजे आहे. याशिवाय रत्नागिरी सुद्धा कोकणातला एक जिल्हा आहे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पण इथलं प्रमाण मुळात कमी आहे. आता ज्या पिकांना खरीप पिकांचं नुकसान झालंय त्यात सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकरी ज्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांना फटका बसतोय अतिवृष्टीचा, कधी अनसिजनल रेनचा, म्हणजे अवकाळी पाऊस आपण ज्याला म्हणतो, जो पावसाचा मोसमच नसतो, असाही प्रकार महाराष्ट्रात अगोदरच झालेला आहे. आणि त्यामुळे या राज्यातला जो शेतकरी आहे तो भरडून निघालेला आहे. पण आपली राज्यव्यवस्था, आपली समाज व्यवस्था, आपली अर्थव्यवस्था इथे कुठेही
कुठल्याही व्यवस्थेमध्ये या शेतकऱ्यांना अजिबात न्याय मिळत नाही. आणि तोच शेतकरी, त्यातला गरीब भूमिहीन शेतकरी हा मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरला होता आणि चून भाकरी खाऊन, मिरची भाकर खाऊन, ठेचा खाऊन तो तिथे 4 ते 5 दिवस राहिला. मराठा आरक्षणाचा मुद्दा होताच, त्यांच्या पद्धतीनं तो मुद्दा मांडला. पण हा वर्ग गरीब आहे, भूमिहीन नाही. हा शेतकरी वर्ग गावात पोहोचल्यानंतर त्यांना त्या पावसाचा सुद्धा फटका बसला, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून राज्य सरकारनं वेळीच मदत केली पाहिजे. याशिवाय कर्ज वसुली बँकांनी थांबवावी, पीक विमा कंपन्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे. इथे जर शेतकरी आहे राज्यातला बळीराजा, पोशिंदा हा जर तगला तर दिवाळीपर्यंत त्याच्यामध्ये काही चैतन्य येऊ शकतं. उरलेल्या पिकांमधनं काही पैसे त्याला मिळू शकतात आणि राज्य सरकारची मदत अशी जर जोड त्याला मिळाली तर तो पुढच्या खरीप पिकाला तयार होऊ शकतो. अदरवाईज अन्यथा हा शेतकरी तुम्हाला मृतावस्थेत, जो गेल्याचं आपल्याला पहिलेच आपण पाहतोय राज्यामध्ये भयान परिस्थिती झाली आहे गावागावात आणि खेड्याखेड्यामध्ये, तो आणखी मृतावस्थेत जाण्याची शक्यता ही जास्त आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या मुद्द्यावर तुमच्या काही प्रतिक्रिया नोंदवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही डिजिटल चॅनल हे नवराष्ट्राचं जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. याशिवाय इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट सुद्धा फॉलो करा. धन्यवाद. नमस्कार.